प्रत्येकच्या घरामध्ये असणारी आजीबाई आपल्या भेटीला या ठिकाणी येते. या ठिकाणी आमचे मित्र रावराजे सुभद्र आद्याजरा शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या कलाकारांच्या वतीने स्वागत करतो. सगळे उठायचे होतं सोडून जाऊया अजून पाहता त्या कोपऱ्यात ते काय नाही सांगितलं तर पुढच्या गडीची पार्टनर कुठं आली मी इकडं वाट बघतोय बरं काय म्हणतोय सगळं बायको कुठे गेली? बायको गेली कुठं बसर? फक्त इकडं कार्यक्रमाला आले. आपण लगेच येत्याच आहे. पण मी आपला तंबाखू खायला असाच ठेवून ठेवला. आलीच नाही कुठं ती इकडं अडकून राहिली. तिला वाटलं इकडे हेल्दी कुंकू आहे. कुठं पण कार्यक्रम असणार की तिला वाटलं तिथे हेल्दी कुंकू आहे. तो चायचा घोटचा पत्ताच नाही. चाय भेटली तर लक्ष्मी कुठं तो गेले हो लक्ष्मी ती बघा कुठं आहे. अरे तिकडं कुठं बसले ही लक्ष्मी कोणाच्या बायले फक्त ती लक्ष्मी लक्ष्मी तुमका दिसता बायला उभ्या दिसता झाली मी चुकलो काय घरात लग्नात इतकी वर्ष झाली अजून तुमका माझी भाषा येणार नाही. चढू लग्नात झाला आता काय मला माहिती नाही. तुझी चिपळूणची भाषा मी पटकन शिकलो. आमची चिपळूणची भाषा लय सोपी आहे. गुलगुली असा हात पडला की सरकन पडतो. हा बोल या उघडा नागडा ह्या काय अजून धोका किती हो चरकणीचं काय नाही तुमका गरम किती होतोय गरम किती होतोय शिरा पडली वरात एका गरम जाता घरात नुसतं फ्रीजचा दरवाजा उघडला का ह्याची कुल्फी सांगतात काय चट्टीची नाडी सोडून घेणार नाही अजून माका दिवसभर सांगता का ते लक्ष्मी मी नाव घेतलं तर पावली असती. अरे उठसूट माझी नाडीव कशाला लक्ष ग आता तुमच्या नाडीवर लक्ष नको देऊ तर काय लोकांना दाखवायचं माझ्या भावाची नाडी बघा मला बाय कुठे आपली बाय निघला झोपला तुमच्या भाषेत आमच्या भाषेत निघला झोपला काय बाय आहे का बाबा आहे आपला हो गडबड होते काहीतरी आज काय तुमका माहित नाही कसा करताला दिवसभर असा करून दिवस जाता लग्न झाल्यापासून असाच होत म्हणजे लग्नापासून एवढा लागला बायला उठव जा खाली जर जायचं ना तिला बापाशी नाही उजेड लायला तर चढू लायचाला काय काय मराठी बोल बाय रातभर ते चाकरीना मोबाईलवर अभ्यास करता तू कुठं वापरून बघत होतीस मी वाकून बघत काय तुमच्या काय होणार नाही मग वाकून नको तर काय बघू मला काय शिकले नवीन आला नाही काहीतरी काय सांगू अनवस आला या बायको कधी मराठी बोलते तर काय भलताच बोलते आपला एकटा
आपलं काय अरे हा मेरा गोट्या आहे ना. गोट्या? अरे मेरा गोट्या माझी चटी घेऊन गेला. हो काय मग? हॅलो. हा. अरे उचलून तरी ठेव. उचलून ठेव, खटकीच गावलाच नाही तर उचलून. हो अध्यक्ष अहो तुम्ही तरी ठेवा दिली आजकालची कार्टी दिली सगळी येडीनी खुली झाली. हा, ऐकत नाही कोणाचं काय तो नाही. गोट्या एवढा चड्डी नेला तुम्ही काय करत होता मी काय करत होता म्हणजे काय? हा. अरे मी मेल्या आंघोळ करीत होता. हा. आणि आंघोळ करून बाहेर टावेल नेसून येता बघता तर काय मेला चटी घेऊन गेला. गावात काय नाही आज कशाला बाहेर घातलाय ना. गारठा पडल्यावर अरे मेल्या गाता पडला की आवडून घ्यायचा. अरे गरमी झाल्यावर अरे सोडून द्यायचा. आणि कोणतरी टेलर होता आजचं कामकाज करून टाकीन तो. अरे गावाचा अध्यक्ष आहे. हा. जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झाला तेव्हापासून गावाचा वाटोळा झालाय. होय? माझ्या विरोधात गेलो काय हो? आज तुझा काय झाला? अहो काय लग्न झाल्यापासून ही परिस्थिती म्हणजे? कांदा ओढायचाच कमी नाही म्हणजे तुझा लग्न झाल्यापासून अजून उडतोय. मग आणि त्यात बायको काय बोलते ते कळतच नाही अरे बायको मेल्या वसाड्यात तुझा लग्न होत नव्हता. मालवणला जाऊन तिच्या मेली खैसोची आणली. हा, अहो, जवळ लग्न लावून दिलाय. अहो मग थोडा माझा कलाच तरी कुठे लावायचा होता अहो, तिच्याबरोबर करतोच काय मग? अहो, कुठं ती काय बोलते मला काहीच समजत नाही मी आपलं होय म्हणतो पण ती म्हणते तुम्ही होय बोललं होतं याला असं नवरा ह्याला धग पाणी नाही, ह्याचं लग्न लावून दिलं. याला असं नाही तर बरं जाऊ. हा बायको तुझी दिसत नाही. बाय हाय घरात झोपली आहे झोपली आहे घरात त्याला हिची बाई घरात झोपली मग तू वासाडी. काय कुरकुर करता होय हा अय्या, अय्या. अय, हा बघ आता या पहिला नाटक हा. आधी सारखे उभे राहा अरे तुला बघायचं का आपला सुटले तर काही उभं राहा बांधून घालतं नाही दोन येण बांधून घालतं नाही. काय केलं हा आपला बाई घरात नाही हा. घरी गेला हळू बोला हळू बोला हा हळू बोला अजून लोकांना माहित नाही ना तर हा. झालं मग. हा. आपला बाई ना सगळा भाषा भाषा कुटाळून सगळा पैसे बिशे काय होतात इतक्या घेऊन गेला. अरे तुला सांगितलं ना लक्ष ठेव हळू बोला अरे हळू बोला, हळू बोला. घरा आईच्या खोमाला लावलेलं आहे. गेली येडीने खोली मालवणचं काय लावले? त्याला काय? हा मेला मालवणचा सगळा पिचका आणला येते. त्याला काय समजत नाही, आम्हाला पण काय समजत नाही. सारखं म्हणते कोणा कोणा अरे मी म्हणू किती म्हणू कोणा जाव अरे तुझा कोणात जाऊन जाऊन उडायला लागलाय. ते का काय सकाळी उठल्याच्या लोकांची घरा घेऊची सवय असा गावामध्ये खेळी. अध्यक्ष झाल्यापासून वाटोळा केला सगळ्या गावात. रे पण तुला लक्ष नाही सांगितलं होतं माझं ना? लक्ष नाही मग माझं लक्ष नाही हा ए, गड्या. काय म्हणताय अरे ए, गड्या, ए. काय बोल हा अरे बायकोला असा भांडतात. मग कसा अरे असा भांडायचा असतो काय बायकोला? मग कसा अरे माझ्याकडे नशीब. होय दाखवा बघू मला हो. हा. अगं, ए, सांग तुम्ही. कोणाला म्हणता अगं, सगळे? कोणा काय तुला म्हणताय? तुझ्या तुझा आईचा घो. तुझा बापूच नाही, सगळा तुझा मित्र सगळा. जणू पळून गेला तेव्हा काय चिचुका खात होतो. अरे ते गावाचा अध्यक्ष आहे. गावातली अध्यक्ष आहे. तू आपली बोल बोलून आपली बोल. अरे मग माझी पोरगी कुठे गेली आपली पोरगी पळून गेली तेव्हा काय लोकांच्या बायलेची तोंड बघा होता. गावाचा अध्यक्ष मला सगळी करते, तू तोंडा बघायला लागला. हा, मेली घाल. तुझ्या घोड्यासारखी नाचते करते. काहीतरी बसा. माझी पोरगी खाई गेली हा ते अरे पाण्याचा तुझीच होता पोरगी ना. आहे ती, तुझीच पोरगी आहे. पण बायकोजवळ असा भांडायचा असतो. राहू दे तुम्ही बायका. म्हणजे काय? बोलणं बोलायला लागेल. ए, मेल्या, मला माझ्या बायकोजवळ भांडायला आवडतं म्हणून गावात कायदा शोधत असतो. ए, ए, या, तुम्ही तुम्ही घेऊन येताय ह्याच्यात जाऊ नको. ए, थांबा, कपडा हात सोड जरा. पोरगीला सोड. आया बाया ही घातली भर आया बाया ही घातली भर उठगो म्हातारे चंद्रा आया बाया ही
हा गुरा काय भेटला तर तुम्हीच काय वासाड्यानो तुम्हाला मी काय सांगू वासाड्यानो म्हातारी सांगू तुम्हाला मी आम्ही जो दिवस काढला दिवस तर आता बाबा दिवस नाही हो का आता त्या बायका त्या दिवस नाही हो दिवस काढला हा कुठं जपा कुठं जपा सांगू तुम्हाला आमचा फोन देता तुम्ही काय सांगू तुम्हाला सांगू बायानो आताच्या बायका कधी डोक्यावर पदर नाही हो घेत पदर फक्त लग्न झाला का फक्त पदर 2 दिवस नाही तर मग साधं आणि विचार करा ना आता बायका कधी कुकू लागेल ना कुकू बाबा कुकू नाही आता टिकली आली टिकली कधी पडते पण टिकली पडली का नवरा मग बोल सांगू तुम्हाला बाबानो आता मला तर आहेच ना नथुराम तर मी जो होता गुराकडं तेव्हा तरी गुरा होती आता गुरा होती तर मला म्हणत काय आईला येऊ म्हटलं आईला येऊ मला काय तेव्हा धाबाला गुरा असायची जो होता वळता वाड्या जो सोडली ना तिथपासनं माझा नाव चालू केली आता तुम्हाला विचार करा आता मला 6 पोरं झाली आता मिळाला 1 पोर झाला काय आताची पोरं एकच पोरा तेव्हा विचार करा हा अध्यक्ष आले विचार करा तेव्हाची मला विचारा कधी डॉक्टर का सीजर नाही बुवा काय नाही कधी आता ना आताचा सोनू दे कपा आला कलान त्या नुसतं आता आहे ना खाटावं बाई तेव्हाच्या बायका आहेत ना विचार करा कधी डॉक्टर का नाही काय नाही आणि आता ते आहेत ना पुढे तर कोण म्हातारा बसला तर म्हातारा तेव्हाच्या बायका आम्ही म्हातारा म्हणून पुढे बाई काय जाईल काय बाई जाईल अगं कशी जाय तुमची थोबडी बघण्यासारखी होती काय आम्ही जो काढलो दिवस आशीच्या भावाचा दिवस काढलास तू दिवस काढले बाबानो मुंबईला जाऊन काय केला होता सांगू कोशाला करा मला करायला गेली होती मुंबई नाही मुंबईत मी गेलो होतो तर माझा तर आपला नाव येतं मला होतं आई मुंबईचं तर मी जो मुंबईत गेला तर म्हटला भावा ते बिल्डिंग ना आणि मी सगळी झाला पण आणि म्हटलं भावा अरे भावा पहिला जा बोलतो आई इथूच बस त्या बिल्डिंग की आणि मी आज शिरला वसाड्या नंतर म्हटला बसू कुठं आणि बोलते झंगा टाकला काय बसतो मी म्हटला सोनं धाव कसा बाहेर पडला हो पण तेव्हा विचार करा तेव्हा आम्ही चिंपाडा घेऊन आम्ही पुढे बाहेर जायचो आता विचार करा पण आता दिवस घालले आता विचार कर गावातल्या पोरांना पण पोर देत नाही एवढ्या उत्तर विचार करा पोरा चांगले पोरा काम पण गावाला पोर नाही यांना बलाक पाहिजे मग पाहिजे मेल्यांना द्यायचं कुठला मेल्यांना विचार करा आज तेवढी पोरा चांगले विचार करा उत्तरला पण गावाला पोर नाही फक्त बोला इकडं पाहिजे कसा पाहिजे वाटणार मेल्यांना काय तू मरण कशी तू मराय पाहिजे दिवस कसला दिवस काढलं तू दिवस काढले आम्ही काय चित्र काढले हा मला सांगते तिथं नाही मग आहे ना मला काय बोललं थांब तुला बघता मी मागणं घालता मला मागणं काय म्हटलं ना मला मी पण बाहेर जाळले पाहिजे ना तर मग 10 माघारी आलं जो आलं नाही म्हटलं मग नावात जा तुला आणि आताच्या तर पोरी कोण नावात घेत नाही कोण नाव घेत नाही एकदा गेल्या कॉलेजला पोरी आईच्या आणि हे ना आहे ती घोडते नका पोरगी रात्री काय केली होती का काय तर कोरकोर वाज नाही बोलत नव्हती तर काय तर करता मेसेज तर काय तर करता मग सगळी पुढे
हा? केलेलं जाऊ म्हणतो. दे, तुला करायचं आहे काय जेवणातच म्हणा होता हो, तो बाई. खाणार आहो. तुझा पोरगा कुठं आहे तर कुणाला द्या- देतो काय होता बिला, काय नको मला, काय? तुझा पोरगा बिरगा गेला कुठे गेला मला घ्यायला बसलं. हा? तुझा पोरगा कुठे गेला तुला 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 काय तुला भेटलं वाटतं अरे रोगाला हात तरी आणि नंतर मला हे ना संतोष कुले असं म्हणतो आय लव्ह यू आय लव्ह यू पाहिलं आय लव्ह यू अरे माझा काम आहे तर तुझा भेटतो अशी हो तर ते करतो याला चक्कर त्याला झपत त्याला पितो का त्याला देऊ नाव काय सांगू मला एक सांगा, तुम्हाला जेवल्यावर भूक लागते? तुम्हाला जेवल्यावर भूक लागते? आता ह्या मेल्याला काय सांगू जेवल्या मला लागते लागते? हो मला दाखवली लागते केवढी? दाखवली तर काय म्हणजे एवढी? होय का काय एवढी लागते? होय होय एवढी? हा, मग. पुरुषाच्या कानाखाली मारलाय माझ्या पहिला सांगतोय थोडासा पिल्याला म्हणून पिणाऱ्याच्या नादाला लागत नाही पहिला सांगताय काय मला एक सांगा, काय सांगू तुम्हाला झोपल्यावर झोप लागते? वाढीवा सारा त्याला झोपतो सांगतो मला लागते लागते? हो ना एवढी लागते? एकदम नकावडी? होय का काय? म्हणजे एवढी? होय होय एवढी होय लागते? का काय? अरे हा परवाचा पण खाल आहे हे मी पोरा खातावरती पोरा आम्ही तर काढलं देवा तर देवा अगं तुझ्या तुमचा टिकून लावतो. हा कुठला टेबल लावलाय हा नवीन पद्धतीचा टिकू आहे. कोण हलतंय? कोण हलतंय? अरे तुझ्या
हे म्हातारे आम्ही तो मारलं दिवस 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 आता त्या पावसामध्ये दादा खंडी तुला पेटून टाकेल. इकडे ये. मी काय म्हणतो काय गं? काय झालं घरा थांब आता. म्हातारे अरे तुला कळतोय का तू आता मोठा झालाय. अरे तू मोठा झालास कंबरवर रुततोय. अरे कंबरवर काहीतरी उपाय मागलाय तू. खांद्यावर बस, खांद्यावर. याला खाली उतार खाली. काय झालं माहितीये मी सकाळी पाट्याला उठला घरा थांब दोन चांगल्या आशावर तरी काय झाला काय झाला अगं भाताने हात झाला तुम्ही काय सकाळी फाट्याला उठला फाट्याला उठला टवरेल घेतला आणि असा गोंधळ जायला गोंधळ जायत होता आणि पुढे तोंड्यात जाऊन बसणार तोंड्यात जाऊन बसणार एवढ्यात मला दोन भूता दिसली भूता दिसल्याबरोबर माझी हिरवी पिवली गावाचा अध्यक्ष फरका चोर केला आणि अशा दबक्या पावला जवळ गेला पुढे जाऊन बघता काय ती भूतानं ती दोन वर्गानी पोरगी कोणची माहिती आहे पोरगी कोणाची माहिती आहे लक्षाची पोरगी हा आणि पोरगा माहिती आहे तुझा नातू होता मग माझा पोरगा कुठं होता? अरे हिचा नातू तुझा पोरगा ना जपात आता मी तो कशाला बोल काय बोलायचं तुला बोल शांत बस पोराला शोधायला पाहिजे पोराला शोधायला पाहिजे कसा गावाच्या इज्जतीत असावा गावातली पोरा पळून जातात म्हणजे काय गावाचं नाव खराब होईल मी काय म्हणतो म्हातारे पोरा शोधायला पाहिजे तू शोधायला येऊ नको शोधायला येऊ नको गाव शोधायला पाठवायला लागेल तू घरात बस तुम्ही येऊच नका तुम्ही कुठेतरी गटारात बसून राहा तुम्हाला शोधायला मला परवडायचा नाही उतारली ना की मग शोधायला या मी शोधतो पोरा तुझा तिकडे तुझा तिकडे हलू नको याला दारवा देतो पण समजत नाही तुझे ना देखूं तुझे मुझे याद नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं तुझे ना देखूं तुझे मुझे याद नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं कहीं मुझे तुझे
आलो. जायचं कुठे आता? तेच विचारलं होतं. जायचं होते. उंटाडाची? हा? काय चाडा डर लागला ना? काय सांगते चाडा ती? जाऊ दे, आला तर काढायचा काय माझा? मी काय म्हणतो? काय करायचं काय आता? विचारच करते अजून. हिला काय आठवतच नाही वाटतं. अरे चोरानो. कुठं पलतावा? अहो, कुठं पळता? गाडी भेटली नाही त्याच्यातच चढाच ये म्हणतात. मग चढा त्यांना पण घ्यायचा. पण जमन ना. तर त्याला येतोवर घ्यायचा. त्याला काय होतं? तर काय येणं परवडायचं नाही. मग पलतावा मला कुठं गाडी नाही भेटली. कुठं पलतावा? हो गाडी भेटली नाही सांगतोय ना. गाडी भेटली नाही. हा. पळून जातावा. होय. पळून जातावा. पळून जातावा. इकडे. पळून जातावा. कुठं पळतेय? हा, माझ्या सामने उभी राहा. कुठं पळतेय? पळतेय. हो, 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 हो. पळून जाते. तुला काय वाटलं? तिथं जागा आहे? अरे ह्यांना बसायला जागा आहे, ह्यांना चालायला जागा आहे. जरा जागा दे रे पळायला. उभा कुठे आहेस बघ? पाठीमागे फुले आहेत. हो. पुढे पण जातात बरोबर. पळून जाता बाय. तुम्हाला पळून जाय हे थांबा. तुम्हाला पळून जायचा होता. आई बाबी हा? हो? काय नाही? का ती बहिणी आहे? बहिणी आहे? तुम्हाला आईशी बापाला सांगता येत नव्हतं? अहो बहिणी म्हणजे ते ऐकाय नको का? हा? तिचे पप्पा आहेत ना. हा. ते सारखे शिकत. आई होती ना? बाई आज म्हणजे तुझी कायदाची. का? अशी मी तुला भाषा करत नाही. केली सगळी. तुझी म्हातारी होती. बाई म्हातारीला पण बारीक बारीक तुकडे घरी झाली तर तिकडून त्या म्हातारी विकायला. अरे बापूजी म्हातारी ना बापूजी चुलता होता ना. त्या दोघांचं हलवली नाही मला. का काय केली नाही? काय तर बोलता तर मला समजत नाही. आता वाटून असलं खरंच अशी माणसाची लावली. तिकडे बघ पळून जायचं. कसा आहे? लावून घ्या. हा पुण्यावर पण घे मी. पळून जायचा. कसा आहे? पळून गेलं आईची बापाचं नाव खराब. आई बापान आईची बापान तुम्हाला लहानाची मोठी केला नाही. पळून जायला पळून जायला काय ना म्हणजे बोल करा काहीतरी पाठवण जर केला असतील तर बोल का नाही. आईची बापाचं नाव खराब करायचं. समजा आई बापाचं ऐकलं ना. अरे माझ्यासारखे अध्यक्ष होतं ना. प्रतिष्ठित लोक होत. कोण कोण? अरे मला सांगायचं मी लग्न केलं असता तुमचा. तुम्ही हा मग? अर्ध्या काळात तुम्हाला वाटलं नाही तसं. मला कुठं वाटलं नव्हतं. कामाला फोडून टाकी. हे बघ, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पळून जायचं. काय करायचं काय? मी आहे ना. हा. मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. हा पण मला सांग काय सांगू? तुझा हिच्याबरोबर लग्न झाले हा. हिच्या अन पाण्याचा काय हा, अंदाजे तिला काय उपाशी राहणार नाही? उपाशी म्हणजे काय भिका मागून तिला घालणार हो नाही? हो अध्यक्ष. नाही सांगेन ना तुम्हाला मी. अरे पण आता मुंबईला काय तुला भेटायचं आहे? मुंबईत कमी जाण्याचा आता. मग कुठे जाणार आहे? गावात राहून बिझनेस करणार. गावाला हा. आईशीच्या भावाचा बिझनेस आहे कसला बिझनेस तुम्हाला अध्यक्ष केला ना तुम्ही. मला सांगतोय तिथं गावात राहून बिझनेस करणार मी. कसला आहे कसा खेकड्याचा बिझनेस करणार आहे मी. हा? खेकड्याचा बिझनेस. तू गावात खेकड्यांचा बिझनेस करणार आहे चांगला खेकड्यांचा बिझनेस चांगला आहे चांगले झाडे झाडे लावले की 100ला 4 पण जातात जमला दोन गाडी जमला दोन. बरोबर का? हा. मग चांगला आहे. पण मला एक सांग खेकडं तुला विकायचं असतील तर काहीतरी टोपले बिपले लागतील ठीक आहे. ते पण काढणार आहे. टोपलं कशाला टोपलं काय करणार मग? इकडे गावले हा. तिथं पकडणार खिशात भरणार जाणार बाजारात विकायला. तू ऐकलंस काय हो म्हणतो मी खेकडं खिशातलं नेणार आहे. ए बाबा तुला कळतंय काय एखाद्या खेकड्या नुसतं आलं तरी दिला अख्ख्या आयुष्याचा वाटोळा. कॅन्सर म्हणजे याला सांग तिला खेकड्याला नको मग काय करणार त्यापेक्षा एक रिक्षा घेतो. हा नशीब रिक्षाला व्यवसाय हा, चालला. रिक्षा घेतो. अरे,
खेकड्यांचा कॅन्सल केला तो बरा केला हा. मला खेकड्यांचा मोठा अनुभव आहे कसा काय हो आम्ही आपलं इथं जायचो ना हा. तर पुणे पण होतं माझ्या बरोबर त्यांना घेतलेले आम्ही तेव्हाच्या काय गॅस बत्त्या घेऊन जायचो कमर पाण्यात आम्ही गॅस बत्त्या घेऊन जायचो बरोबर पाहिजे ना कमर पाण्याचं गॅस बत्त्या तेव्हा मेंटल भिजलं ना तुमचं अहो गॅस बत्तीचा म्हणतो मी अरे गॅस बत्त्याच्या पाण्याचा खाल्लं घेतात अहो कमरेवर पाण्यात म्हणजे कसं नेणार तुम्ही असं नेणार याला सांगते ना अरे आम्ही घेऊन जातो कमरे पाण्यातलं आणि तेव्हा काय झाला गंमत झाली काय झालं 10-12 खेकडं चांगलं खमरी गावलं काय पुण्याला मी फसवली काय त्यांना दोनच दिलं 2 पुणे दोनच दिलं आणि बाकीचं सगळं मी घेतलं आवडा म्हणजे काय खेकड्याचा मी आवडू आणि बाकीचं सगळं घेतलं घरात आला मी बायकोला सांगितलं मस्त इथं टोपात ठेव झाकून उद्याला हो करू सांबारा बायको नेली येणीली फुली तो टॉप उचलला आणि हंतून त्याच्याकडे लागून तर बायकोला म्हटलं हा इथं काढणार नाही तर बोका बिका येईल तर उपडी करील तर म्हटलं आज सोडली कुठं बायको खिडकी थोडीशी अशी ठेवणार होती उघडी त्याच्यातनं भोका आला त्या भोक्यांची काय उडी मारला नाही टोपावर तो उलटा झाला मला माहिती नाही मी झोप ब्लँकेट घेऊन झोपला होता आणि तो काय 2-4 खेकडा आलं आणि गोदडी शिरले अरे मेला अगं हनीमून करून टाकलं मग खेकड्याचा आकडा समजला असेल खेकड्याचा आकडा समजला असेल तुम्हाला खेकड्याचा अरे सगळा समजला असा धावला की म्हणून खेकड्या काय म्हणताय हे काचे आहेत ना मला चावला होता परमिशन काढता तोपर्यंत तुम्ही पुढे यायचं नाही माझ्या मांगर यायचा हा मांगरा मांगर चल काय करत होतो बसलो होतो स्टँडवर माझा नाच माझा विश्वास माझा असं करणार नाही तुझ्या पोरांवर विश्वास नाही दाखवा काय घटना नसते तो पण सोबत तो कोण बाबा बाजूला काय बोलता अगं ती पोरगी आहे पोरगी काय ही पोरगी काय का पोरगी ही पोरगी अरे पोरी पॅन्टी घालता काय का आणि शर्ट अगं काय अगं त्या टायमाला याचा काय नव्हता फॅशन आहे तुझ्या टायमाला नव्हता काय त्याचा सुपर पॅन्टी घालून आम्ही असं दिवस काढले दिवस आणि हे काय कर ही जटिल का काय होती बाबा काय झाला अरे पोरी तोंड पडला काय कोण फोडला आता म्हातारे तो रगात नाही आता लिपस्टिक आता लिपस्टिक असते एवढी खांदा बोट घातली की बाहेर पडली की अशी वाटावं घासून गेले
नव्हता अरे काय नव्हता म्हणजे काय हा? तुझ्या टायमाला जर कुठली पागल असतं तर तू पण अब्रू काढून काय ना लागला. अरे तेव्हाच ते मला बायकाने पुरीला जाता बिटी बिटी पार्लरला तिकड दाबू आता ते अब्रू काढून येतात गप. आणि हा काय रे शॅन- ए बाया तुला शॅन करता येतो तुझ्या वाड्यात गुरा राहिले गुरा नाही तर शांतपणाचा गाडी येत ना मला कसं होतं बसायला आवाज अध्यक्ष आमची पोरगी कुठे आहे हो? पोरगी कुठे आहे पाण्यात वाहून मी हा? तुझं वाटोळा झाला नाही ठीक आहे तिला काठी लपून बसते तिकडं केली ती. आता वासात द्या बा. कुठं बोलतेस का? या वाईला कसं घालणार? मी तो वायगा वाटला तू कुठे वाटतेस हा? ही काय बोलली ही काय बोलली ही काय बोलली ही आयशीला खूप बोलतो. अरे थांब रे. हे म्हातारे. हा? तो नाहीच्या लावून येतो रे. काय बोलतो? तुझा झाला गावाचा विषय निघाला पाहिजे तुला बस. हे म्हातारे शांत बस गावाचा विषय आहे जरा शांत बस. तुझी मोठी बोला किंवा बिवडी झाली माझा आवाज चढवला तर कान पण उचलून टाकेल. पहिला सांगा हे मी काय म्हणतो हे कुठे गेला हा हे वाचन हे तू हा तू ये म्हातारे शांत बस जरा. हे बघ ही दोन पोरा पळून पाहिजे मलाच करायला मागे झोपले माझा बारका काढला मागे झोपले आमच्या ठेवून लय वाटलं मी काय म्हणतो हा, ही दोन पोरा पळून जायचं तुम्ही पळून गेली असती तर तुमचं नाव खराब झालं बरोबर का ना पण ही ह्यांना मी आता शोधून आणले ह्या दोन पोरांचा काय तो प्रेम आहे काय आता बघ हे मी काय म्हणतो त्याला पावसा वाट लावला पावसाचा वाट लावला त्या जरा बाजूला घे. आम्ही सांगू तुम्हाला सांगू तुम्हाला सांगू वासड्यानो परवा 10 मी शेतकरी असेल असं पुराकडे पहिलं होतं तेव्हा आम्ही होतो काय तुला दिसत नाही आजी दाखव बघतेस नाही दिसत म्हणजे आता म्हणजे पोलिसला चांगल्या ठेवून हे इकडे मी काय म्हणतो हे काका इकडे हे बघ ह्या दोन पोरांचा लग्न लावलं आता काय ह्या दोन पोरांचा आहे ना बघ हिचा ह्याच्यावर प्रेम आहे ह्याचा हिच्यावर प्रेम आहे बरोबर आहे हिचा काय काय ही अगं
कॉलेज चालू नो अगं ती तिच्यासाठी आजी सोबत जाणार नाही ते काय कोण दाखवतो मी काय म्हणतो? हे बघ, ह्याचा हिच्यावर प्रेम आहे. हो टीचर हो काहीतरी चुकतंय तुमचं कोण आहे? ही कोण आहे? तू हा मग मी कोण आहे? मराठी म्हणतो तू. ठीक आहे बोलली ठीक आहे बोलली म्हातारे, तुझी अर्धी लाकडं मसनात गेली, राहिलेली अर्धी लाकडं गाडी भाड्याकडे मी सोडून ये. ए, ही दोन पोरं बोलून जात नाही. मध्ये काय करते? हे मागं बसून बसा खाली, बसा खाली. माझी गोष्ट म्हणणार म्हातारीचं धाबं लागलं. त्याला बोलू दे, तो पण याला सुद्धा पाळवला. मी काय म्हणतो? बघ, या दोन पोरांचं लग्न लावून देऊया. यांच्या लग्नाला जेवढा खर्च लागेल तेवढा सगळा खर्च मी करणार. तुम्ही दोघांनी काय करायचा? पैसा माझ्याकडे आणून द्या. तुला मॅगी देऊ मॅगी गेलो नो आता ते मॅगी बघा आता आहे ना आधी तेव्हा आम्ही ना किमान आपलं पाहून असायचं आणि आता ना मॅगी आम्ही काढलं दिवस तुझ्या दिवसाला कांदा जाऊ. आम्ही दिवस काढले. यांच्या लग्नाचा कारभार झालेला आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्ही वॅगी इकडे या. वॅगी भेटा. नशीब तो पण गेला म्हणून. जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ यायचा नाही. तुम्ही जवळ कधी यायचा आहे? हा कोणाचा कटला नाही. विचार कमीच फुग इथं कमीच फुग काय फुग आता तुझं फुगा फुगवीत टाकला. जोपर्यंत तो तुमच्या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ यायचा. जवळ कधी यायचा? दोन पाठ जवळ येईल तेव्हा तुम्ही त्याच्यावर टुंकर उडी मारायची. टुंकर तेव्हाच तुम्ही जवळ यायचा. तोपर्यंत जवळ यायचा. तुझा हैसर चल वाटायला लाग. तर फुल्याला हाव ना. तुम्हाला सांगतो पोरांनो, जर समजा तुमच्या कुठल्याही पोरीवर प्रेम असेल तर तुम्ही आयशी बापाला सांगा. पोरीनं तुम्हाला पण सांगितलं, जर तुमचा मुलावर प्रेम असेल तर तुम्ही आयशी बापाला सांगा. कारण का आयशी बापाने लहानाची मोठी केलेली काय पळून जायला बरोबर आहे का नाही? जर आई बापूच ऐकले नाही तर आपल्या गावामध्ये सरपंच आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे, असे सगळे प्रतिष्ठित लोक तुम्ही त्यांना सांगा. ते पण जर ऐकलं नाही तर तुमची तुम्ही झक मारून घ्या. मला काय यानंतर महाराज एक जबरदस्त विनोदी आणि तिकडे हृदयस्पर्शी वक्तव्य सुरुवात करण्याबद्दल जी ज्याची आपल्याला उत्सुकता या वक्तव्यामध्ये लागलेली आहे ती महाराष्ट्राची ख्यातनाम लावणी संबंधाची वैष्णवची राणी रुपालीताई हाटे हिची लावणीच्या आधार तुम्हाला थोडा या रंगावरच्या पाहायला मिळणार आहे. आणि तत्पूर्वी
आणि म्हणून आमचे सुप्रसिद्ध गायक अनिकेत चव्हाण खास महिला मंडळाचं गाणं आपल्या समोर या ठिकाणी लाईव्ह मध्ये सादर करतोय आणि नंतर ते लगेचच वरनाट्य तुमच्या समोर एक जबरदस्त असं सादर करतोय महिला मंडळ मुक्ता उत्तर महिला मंडळाचा सोहळा रिंगण रामाचा उत्तर महिला मंडळाचा सोहळा रिंगण रामाचा दिस सजला हो आनंदाचा या उत्तर गावाचा सोहळा रिंगण हो आनंदाचा या उत्तर गावाचा Yes.